और वो रोजाना आकर बाबा जी को देखते थे। मैं भूल गया था कि डॉक्टर भट्टाचार्य ने सुबह भी आकर देखने का है, शाम में भी आकर देखने का है। और अब इन्होंने खबर दी है कि उस डॉक्टर ने एक पैसा लिया नहीं, एक नया पैसा भी चार्ज नहीं किया। ये एक बहुत बड़ी बात है। क्यों कि इतना ऊंचे चोटी का पहुंचा हुआ डॉक्टर भी बाबा जी के प्रति एक प्रकार से आकर्षित होता है और अपना चार्ज नहीं लेता है। उस डॉक्टर का आज अगर अपॉइंटमेंट लेने का है तो 1 महीना बराबर लगता है। क्योंकि हमारी रिश्ते में हमारी अक्कर सास है, इनकी अपॉइंटमेंट लेने के लिए हम गए थे फ्लोरा फाउंटेन पर। वहां पर उनका कंसल्टिंग चेंबर है। 1 महीने के बाद बोले लूंगा मैं, उसके पहले नहीं लेता हूँ। और चार्ज 200 रुपया लेते हैं। तो इतने बड़े डॉक्टर ने भी हम लोगों से बाबा जी की सेवा में एक नया पैसा चार्ज नहीं किया है। ये बहुत बड़ी बात है। परम पूज्य परम पवित्र वंदनीय श्री संत गुलाब बाबा, आदरणीय तथा सन्माननीय मातृपितृतुल्य भक्तगण आणि माझे सहकारी मित्र भक्त, आजचा हा दिवस, आजचा हा क्षण अतिशय मोलाचा, अतिशय आनंदाचा आहे. कारण की आपले पूजनीय बाबा भगवान श्री गुलाब बाबाजी आपल्यामध्ये आहेत. बाबांचं खूप मोठं ऑपरेशन झालं, त्याबद्दल सविस्तर सर्व माहिती डॉक्टर जैन साहेब, डॉक्टर राठोड साहेबांनी आपल्याला सांगितलीच आहे. आणि एवढं मोठं ऑपरेशन म्हणून बाबांनी सर्व करून घेतलं. बाबा ॲग्री झालेत आणि आमची प्रार्थना होती की बाबा तुम्हीच करून घ्या, तुम्हीच चांगले व्हा. आणि बाबांनी ते सहमत झाले त्याला आणि चांगले होऊन आज तुमच्या आमच्यामध्ये बसलेले आहेत. बाबा अतिशय प्रसन्न आहेत. त्यामुळे सर्व भक्तगण आपण इथं बसलेलो, तसेच पूर्ण भारतामध्ये जेवढे भक्त असतील जे इथं येऊ शकले नाहीत पण घरी एकसारखं देवाचं नामस्मरण, पोथी वाचत असतील, पारायण करत असतील, पूजा करत असतील आणि बाबांचा ध्यास करत असतील की बाबा लवकर चांगले व्हा आणि देवा आमच्या बाबाजींना लवकर चांगलं करून आमच्यामध्ये पुन्हा तो आनंद मिळवून द्या. या सर्व भक्तांचा जो आनंद आहे तोही आज मी सर्वांच्या वतीने इथे व्यक्त करतोय. आणि या सर्व याच्यामध्ये डॉक्टर राठोड साहेब, त्यानंतर आई साहेब, डॉक्टर जैन साहेब, सर्व भक्त बाबांचे इथं जे आहेत पुन्हा ऑल हिंदुस्थानमध्ये जेवढे असतील सर्व भक्तांचं योगदान आहे आणि सर्वांना आनंद झालेला आहे. त्या आनंदात प्रित्यर्थ आपण डॉक्टर राठोड साहेबांचे खूप ऋणी आहोत. त्यांचं ऋण आपण कधीही फेडू शकणार नाही. आणि बाबांच्या डॉक्टर साहेबांचं आणि आईंनी जेवढे कष्ट सर्व भक्तांसाठी घेतले, सर्वांचं राहणं, खाणं, त्यानंतर सर्वांचा आदर सत्कार हे मुंबईसारख्या ठिकाणी आणि मलबार हिल सारख्या ठिकाणी हे मुंबईमध्ये शक्य होत नाही. कारण आपल्याला माहितीच असेल मुंबईतला हा एरिया म्हणजे हार्ट ऑफ द सिटी आहे. या ठिकाणी पाय ठेवायला सुद्धा जागा मिळत नाही. मुंबईमध्ये एक वेळ आपल्याला जेवायला मिळेल, कुठेतरी आपण फुटपाथवर झोपू शकू, पण एवढं मोठं झोपणं, एवढी जागा मिळणं, डॉक्टर साहेब आणि आई साहेबांनी एवढं त्यांना कंजेस्टेड झालं. त्यांनी फक्त बेडरूम, एक रूम आपल्याकडे ठेवली, त्यातच त्यांनी सर्व केलं आणि 15 दिवस कंप्लीट बंगला आपल्या ताब्यामध्ये दिला. त्यांचं किचन, त्यांच्या रूम्स, त्यांचा हॉल, सर्व कुठेही बसा, कुठेही झोपा, कुठेही आंघोळ करा, काही कुठल्या गोष्टीची मनाई नाही, कोणा भक्ताला दुखवणं नाही. ही खूप मोठी गोष्ट त्यांनी आपल्याकरता केली आहे. ही कोणीही मुंबईमध्ये करू शकत नाही. आणि त्यांचा आदर, त्यांचं प्रेम म्हणजे ते अद्वितीय आहे, ते शब्दातीत नाही आहे. आपण त्याबद्दल काही बोलू शकत नाही. मी ते खूप लहान आहे, त्याबद्दल काही सांगता येणार नाही. आणि बाबांनी सर्व गोष्टी करून घेतली. सर्व भक्तांच्या वतीने आता ट्रस्टीचे मेंबर आणि सर्व जे भक्त आहेत सर्वांची इच्छा आहे की फुल नाही फुलाची पाकळी म्हणून महाराज डॉक्टर साहेबांच्या आणि आई साहेबांच्या चरणी आम्ही नतमस्तक होऊ इच्छितो. की भक्तीबद्दल आपण काही कॉम्पिट करू शकत नाही किंवा ती मोजू शकत नाही. एवढी भक्ती अमाप आहे सर्व भक्तांची. प्रत्येक जण हा बाबांच्या एवढ्या जवळ आहे आणि एवढं प्रेम बाबा प्रत्येक भक्ताला देतात की प्रत्येकाला वाटतं की मी बाबांच्या जवळच आहे. बाबांचं जे प्रेम माझ्यावरती आहे असं कोणावरच नाहीये असं प्रत्येकाला वाटतं. ही खूप मोठी किंमत आपल्या बाबांची आहे. असाच बाबांचा एक महान भक्त आहे राजू मगर म्हणून. तो अलिबागला असतो, काटेलला पण येतो नेहमी. काटेलला त्यांनी खूप कामं केलेत. आणि बाबांचं ज्या दिवशी ऑपरेशन झालं त्या दिवशी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत तो उभा होता, खाली जमिनीवर सुद्धा बसला नाही आणि चहा पाणी काहीही घेतलं नाही त्याने. अशी भक्ती आहे त्यांची.
तर त्यांनी बाबांना ऑपरेशन झालं त्या आनंदाच्या प्रित्यर्थ एक जीप देऊ केलेली आहे आणि तो उद्या ती घेऊन येणार आहे. की त्याची अशी इच्छा होती की बाबांनी त्या जीपमध्ये बसावं आणि त्या जीपमध्येच काट्याला जावं आणि काट्याला बाबांना त्रास होईल फिरताना, मग त्या उघड्या जीपमधून बाबांनी सर्वांना दर्शन द्यावं. तर ती बाबांच्या ऑपरेशन चांगलं झाल्याच्या आनंदामध्ये त्यांनी ती दिलेली आहे. बाबा बाबांचे अगणित भक्त सर्व हिंदुस्थानमध्ये आहेत आणि सर्वजण आपल्या आपल्या परीने यायचा प्रयत्न केला. काही आले, काहींनी बऱ्याचशा भावना कळवल्यात, काही जण घरी पूजा करत बसले, परंतु प्रत्येक जण बाबांच्या जवळ आहेच. त्यापैकी आता दिल्लीवरून अग्रवालजी आलेले आहेत, त्यांचा खूप मोठी फॅक्टरी आहे, कारभार आहे, सर्व त्यांनी सोडून दिलं आणि इथं आले बाबांकरता. आम्ही त्यांचं प्रेम पाहिलं 15 दिवसामध्ये. त्यांनी सांगितलं की आप लोग कुछ भी चिंता नहीं करने का. जसे अग्रवाल जी आहेत, डॉक्टर जैन साहेबांबद्दल सांगायचं तर एक खूप मोठा इतिहास आहे त्यांचा. त्यांच्याबद्दल जेवढं बोललं तेवढं कमी आहे. ते एक म्हणजे मूर्तीच आहे. एक गोष्ट सांगू इच्छित इथं की डॉक्टर राठोड साहेब, आई साहेब आणि डॉक्टर जैन साहेब हे खरोखर ईश्वरी अवतार आहेत. त्यांच्यामध्ये देवाचा अंश आहे. त्याशिवाय त्यांनी एवढं कार्य जे करतात त्यांचं मी बघितलं की या 15 दिवसामध्ये डॉक्टर जैन साहेब जमिनीवर झोपले नाही. बाबांचं ऑपरेशन चालू असताना ते खुर्चीमध्ये बसलेले राहायचे आणि दिवसभर पुन्हा की माझ्या होती. बाबांचं फक्त एक शब्द ऐकायला मिळाला की इतके भावनाविष होऊन जायचे. कशी आहे तब्येत, एक मिनिटाला सिस्टरचं त्यांचं बोलायच्या, सिस्टर त्यांना शिव्या घालायच्या, नॉनसेन्स म्हणायच्या की आप घुस कैसे जाते अंदर आते हैं, तरी सुद्धा त्यांनी ऐकून घेतलं. त्यांच्या हाताखाली 100 सिस्टर काम करतात. ते MD आहेत, स्वतःचं त्यांचं हॉस्पिटल आहे किंवा त्यांची कॅपॅसिटी तेवढं ठेवायची वगैरे. 100 लोकांच्या घरी काम करणारे आहेत, पण ती इथं ऐकतात, सगळ्या गोष्टी करतात आणि केवळ बाबांसाठी. तर ते असे भक्त एक आहेत आणि इव्हन सगळ्या गोष्टीमध्ये सेवा, पैसा सगळं एकेकाबद्दल सांगितलं म्हणजे जवाहर सेठ आहेत, रामभाऊ पाटील आहेत, अग्रवाल साहेब आहेत, नय्यर साहेब हे रायपूरून आपला कारभार सोडून इथं आले. दानापूरची भक्त मंडळी आहेत. काटेलला सर्व कारभार यांचा असतो. काटेलची यात्रा पहिल्या दिवसापासून तर यात्रा संपेल तोपर्यंत हे कामं करत राहतात. फक्त पिक्चर मध्ये दिसत नाहीत, पण एवढे कामं करतात. कोंडलिक भाऊ आहेत, ती भाऊ आहेत, सगळे एक बाबूलालजी, दिनू भाऊ, मंगल बाबा, त्यानंतर नवसारीहून भाईजी आले आहेत, बडकर साहेब आले आहेत, डॉक्टर गुप्ता साहेब आहेत, नाना आहेत. नानांच्या घरी सुद्धा असं अन्नदान चालते. संत गाडगे बाबा जे ऋणमोचन आहे त्यांच्या समोरच त्यांचं गाव आहे. सद्गुरू गाडगे बाबा त्यांच्या घरी राहिलेले आहेत. खुलदाबादचे भक्त मंडळी आलेली आहेत. सावजी साहेब आहेत, बळीराम बाबा आहेत, मलकापूरच्या आई आहेत, सुशीलाबाई आहेत, पुष्पाताई आहेत, थोरात भाऊ जाधव आहेत, थोराताई आहेत, आमच्या चौधरी साहेबांच्या आई आहेत, नर्मदाबाई आहेत, दीपकबाई आहेत, मामा आहेत,